गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. सगळ्यात सुरुवातीला पाहूयात आपण US मार्केटबद्दल. काल रात्री US मार्केट हे चांगलंच हायर क्लोज झालं. ऑलमोस्ट 1-1.5% आसपास वरती जाऊन ते क्लोज झालं. याच्यामागचं कारण म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट, त्यांच्याकडे काल मी तुम्हाला सांगितलं होतं की रिझल्ट्स येणार होते, तर त्यातला टेस्लाचा रिझल्ट तिथं आला आहे. आता ज्याप्रमाणे टेस्लाचा रिझल्ट एक्सपेक्टेड होता की तो खराब येईल, तर तो खराबच आला आहे. मग मार्केट हायर का गेलं, तर टेस्लाने एक घोषणा केली आहे, ती म्हणजे की ते आता वर्ल्ड वाईड काही असे आपण म्हणतो की मॉडेल्स लॉन्च करणार आहेत की जे अफोर्डेबल असतील सर्वसामान्य लोकांसाठी. कारण आत्तापर्यंत ते जे मॉडेल्स लॉन्च करत होते किंवा त्यांच्याकडे जे एक्झिस्टिंग मॉडेल्स आहेत, तर ते सगळे एलिट क्लास किंवा श्रीमंत लोकांसाठी आहेत. परंतु आता ते सर्वसामान्य लोकांसाठी सुद्धा काही कार्स घेऊन येणार आहेत. म्हणजे साहजिकच आहे, कंपनीचा सेल्स हा खूप जास्त वाढू शकतो. आणि मग ह्या एका घोषणेमुळे त्यांचा स्टॉक हा 15% वरती गेला एकाच ट्रेडिंग सेशनमध्ये. मग ह्या सगळ्या गोष्टी पाहता मार्केटसुद्धा वरती गेलं. आता बाकीचेही रिझल्ट तिथे पेंडिंग आहेत. मायक्रोसॉफ्ट, गुगल, फेसबुक वगैरे, तर ते येतील आता आज उद्या वगैरे. त्यांचे लाईनअप आहेत सगळे. परंतु सुरुवात तरी चांगली झाली असं म्हणायला हरकत नाही. आता एशियन मार्केट जर पाहिले तर ॲज युजल ऑलमोस्ट हाय आहेत. कुठलंही मार्केट असं म्हणावं असं डाऊन नाही. आता जर वर्ल्ड लेवलला जर पाहिलं तर बाकी सगळं ठीकठाक आहे. जे काही इन्फ्लेशन आहे ते कंट्रोलमध्ये आहे ऑलमोस्ट प्रत्येक ठिकाणी. परंतु इराण इस्रायलचा जो कॉन्फ्लिक्ट आहे त्याच्यामुळे हे जे काही वर्ल्ड पूर्ण जे काही रेड सीला वळसा मारून लांबनं जावं लागतं, तर ह्या गोष्टीमुळे काय होतं आहे की थोडंसं लॉजिस्टिक डिस्टर्ब होतं आहे आणि मग ते कॉस्टवरती इम्पॅक्ट येतो आहे. आणि म्हणून लवकर कोणी जे काही कॉस्ट रिड्यूस आहे ते करण्याला तयार नाही, जे काही रेट कट्स आहेत ते करण्याला. परंतु एकंदर युरोपने असं दाखवलं आहे काल की त्यांच्याकडे जूनमध्ये रेट कट्स होऊ शकतात, जी की एकदम चांगली गोष्ट आहे. आता डिपेंड आहे US वरती की ते रेट कट्स कधी करतायत त्याच्यावर. आता जर आपण आपल्या इंडियन मार्केटकडे पाहिले तर आज रिझल्ट जे आहेत, तर आफ्टर मार्केट रिझल्ट येणार आहेत हिंदुस्तान युनिलिव्हरचे आणि ॲक्सिस बँकचे. आता ॲक्सिस बँक तर मार्केटनंतरच रिझल्ट आणणार आहे, परंतु हिंदुस्तान युनिलिव्हर कधी आणते ते माहीत नाही. त्यामुळे त्याच्यावरती लक्ष ठेवून राहा आणि हे दोन स्टॉक जरा फोकसमध्ये राहतील. आता US मध्ये HDFC बँकचा ADR आणि ICICI बँकचा ADR हायर होता आणि इन्फोसिसचा ADR मात्र थोडा डाऊन होता. म्हणजेच आज आपल्या इथे जर बँकिंग स्टॉक्सने जर फार चांगलं केलं तर ते बँक निफ्टीला वर घेऊन जातील आणि साहजिकच आहे निफ्टीलाही वर घेऊन जातील. परंतु मग निफ्टीला थोडंसं स्टेबल ठेवण्याचं काम किंवा ट्रॅक करण्याचं काम मग IT चे स्टॉक्स करतील, हे लक्षात ठेवा. आता जर आपण टेक्निकली पाहिलं तर 22,500चा जो रेजिस्टन्स आहे मार्केटमध्ये, तो जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत थोडंसं मार्केट स्टेबल राहील. म्हणजे हायर मूव एकदम फास्ट करणार नाही, कारण 22,500ला आणि 22,800ला खूप जास्त कॉल रायटिंग आहे. म्हणजेच ज्या काही शॉर्ट पोझिशन्स आहेत तर त्या रिकवर कधी व्हायला सुरुवात होतील, जेव्हा मार्केट 22,500 क्रॉस करून वरती ट्रेड करायला सुरुवात करेल तेव्हा. त्यानंतर एक शार्प मूव 22,500च्या वरती तुम्हाला पाहायला मिळू शकतो. सेम काइंड ऑफ बँक निफ्टीमध्ये सुद्धा. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 48,000, 48,100, 48,200 आणि 300 ह्या एवढ्या ठिकाणी फार जास्त कॉल रायटिंग झाले. मग साहजिकच आहे, ते जर त्यांच्या शॉर्ट पोझिशन्स कव्हर करायला लागले तर मग मात्र फार एक चांगली रॅली आपल्याला अपसाईडला बँक निफ्टीमध्ये सुद्धा पाहायला मिळू शकते. मग या सगळ्याचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो? या सगळ्याचा इम्पॅक्ट होईल की IT थोडंसं डाऊन राहील आणि बँक निफ्टी आणि निफ्टी थोडंसं हायर जाईल आणि IT इंडेक्स त्याला थोडंसं स्टेबल ठेवण्याचा प्रयत्न करेल, कारण त्यांचं अपोजिट कोरिलेशन नेहमीच राहतं. आता बाकी तर खास काही नाही आहे, परंतु इराण इस्रायलचा कॉन्फ्लिक्ट जो आहे तर त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आहे आणि आपल्याकडे मॉरिशस टॅक्स ट्रीटी. तर ह्या दोन गोष्टी आपल्याकडे ज्या आहेत ते मार्केटला ड्रॅग करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळेच कालही सतत जे काही FI आहेत तर ते सेल करत आहेत. कालही त्यांनी ऑलमोस्ट 3,000 कोटीचा सेल केला आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशननं ऑलमोस्ट 2,800 कोटीच्या आसपास बाईंग केलं. पण तरीही मार्केट हायर राहिलं, कारण रिटेलरनं चांगल्यापैकी सपोर्ट केला आहे मार्केटला. म्हणजे सगळेच सध्या बाईंगच्या मूडमध्ये आहेत. कारण तुम्ही जर पाहिलं तर आयडियाचा जो वोडाफोन आयडियाचा FPO आला होता तर तो ओव्हर सबस्क्राईब झाला आहे.
म्हणजे तुम्ही विचार करू शकता की लोक किती बुलिश आहेत. या गोष्टीवरनं त्याचा अंदाज येतो की खूप सारे पैसे लोक द्यायला तयार आहेत जर तुम्हाला चांगला बिझनेस करायचा असेल तर. त्यामुळे याचा आयडिया वोडाफोनला सुद्धा एक चांगला फायदा होऊ शकतो. त्यामुळे त्यावरही लक्ष ठेवायला हरकत नाही. आता सध्याचं जे मार्केट आहे तर ते बाय ऑन डिपचं मार्केट आहे. म्हणजे जिथे कुठे डेमध्ये इंट्राडेमध्ये तुम्हाला कुठे डिप मिळेल फर्स्ट हाफमध्ये म्हणा किंवा मग 12:30च्या आसपास वगैरे, तर तिथे तुम्ही कॉल ॲड करू शकता. अदरवाईज पुट सेल करू शकता किंवा मग कॅशमध्ये जर तुम्हाला काही काम करायचं असेल तर कॅशमध्ये आय टीवरती थोडं कमी लक्ष ठेवा. कारण जर बँकिंग स्टॉक जर चांगले चालायला लागले फर्स्ट हाफमध्ये तर आय टी थोडंसं ड्रॅग होईल, आय टी थोडंसं खाली राहील. त्यामुळे तुम्ही बँकिंग स्टॉक्समध्ये म्हणा किंवा मग बाकी इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे या स्टॉक्समध्ये तुम्ही बाईंग करू शकता जिथे कुठे तुम्हाला डिप मिळेल तिथे. त्यामुळे हायर लेवलला बाईंग करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला दिवसामध्ये कुठे ना कुठे डिप मिळेल आणि त्यामध्ये तुम्हाला चांगले पैसे मिळतील. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आणि एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपलं गिफ्ट निफ्टी. आज गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की साधारण एक 70-80 पॉईंट मार्केट गॅप अप ओपन होईल. आता जनरली जेव्हा बुल मार्केट असतं तेव्हा मार्केट गॅप अप ओपन होतं आणि मार्केट खाली येऊन एक सपोर्ट घेतं आणि सपोर्ट घेऊन पुन्हा एकदा मार्केटवर जातं आणि त्याच डीपमध्ये तुम्हाला बाईंग करायला चान्स मिळतो. तर मग थोडंसं प्रिपेअर राहा, तयार राहा. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच ट्रेड करण्यासाठी, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर उपयोगी पडत असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.